वेलकम बॅक टू विनय भटक्या. आज आपला ठाणे टू कन्याकुमारी या रोड ट्रिपचा 6वा दिवस आहे. काल रात्री आम्ही ह्या हॉटेलमध्ये 1:30 वाजता आलो, चेक इन केलं. कारण बराचसा प्रवास करून आम्ही इथे रात्री 1:30-1:45च्या सुमारास पोचलो. सुंदर असं हे हॉटेल आहे. मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवलेच आहे. सकाळी आमच्याच रूममधनं हा सनराईज बघितला, कारण आमच्याच रूमच्या बेडवरनंच हा सनराईज दिसतो. अतिशय सुंदर आमची अशी ही रूम होती. आता सनराईज बघून आम्ही आज निघणार आहोत कन्याकुमारीचं थोडंफार साईट सीइंग करण्याकरता. सकाळी फ्रेश होऊन कॉम्प्लिमेंटरी जो ब्रेकफास्ट होता हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये तिकडे गेलो. ते शिरा होता, नंतर हे मेदूवडा, इथे आहे ती शेवया, सुंदर अशी शेवया होती. नंतर इथे साऊथ इंडियन स्पेशालिटी इडली, ही खोबऱ्याची तडका मारलेली चटणी काय मस्त होती, एकदम झकास होती. नंतर हे वडा सांबार, इडली सांबार सारखी सांबार होतं, आणि ही बटाट्याची पातळ भाजी आणि त्याच्याबरोबर पुरी. असा मोठा ब्रेकफास्ट होता. भरपूर ब्रेकफास्ट करून घेतला आम्ही. म्हटलं दुपारी जेवायला किती वाजता मिळेल ते काय माहीत नाही. हे आमची टीम आहे, शिरीष, शैलेश आणि बलवंत. आम्ही सकाळी लवकर 7:30-7:30लाच जेवून ब्रेकफास्ट घेतला आणि आता 9 वाजता निघायचं ठरवलं होतं. आजचा प्रोग्राम होता तो स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलला जाण्याचा. हे आहे हा रस्ता आमच्या हॉटेलपासून साधारण रॉक मेमोरियलला जे बोटिंग जातो ते साधारण एक 10 मिनटाचंच अंतर होतं. आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला तिकिटाकरता रांगेत उभं राहून नंतर बोटीने रॉक मेमोरियलला जाता येतं. हे मेमोरियल साधारण किनाऱ्यापासून 1 किलोमीटर असेल. 5 ते 10 मिनटं बोटीने लागतात. बरीचशी गर्दी असते. जर तुम्ही लवकर आला तर तेवढी गर्दी मिळत नाही. जर उशिरा आले तर भरपूर अशी लाईन असते. बघा, आम्ही या लाईनीमध्ये उभं होतो. साधारण आम्हाला 15 ते 20 मिनटं रांगेमध्ये उभं राहण्यास लागले. अशा तिथून फटाफट येत असतात. एक 10-15 मिनटाला एक बोट येत असते आणि प्रत्येक बोटमध्ये 15-20 रुपये होतात. हे आम्ही रांगेमध्ये उभं आहोत. आमची टीम रोड ट्रिप होता, ठाण्यावरून निघाला येईल रोड ट्रिप होता. शैलेश आणि शिरीष अशी प्रचंड मोठी अशी रांग असते. व्यवस्थित उभारण्याकरता जागा केलेली आहे. पंखे पण आहेत. स्वच्छता पण चांगली, बऱ्यापैकी स्वच्छता होती. ही समोर दिसते ह्या बोटीवर च्या बाजूला आम्ही जाण्याकरता निघालो. ही जी बोट दिसते त्याचं तिकीट जरा जास्त आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला रांगेत उभं राहायला लागत नाही. पण या बोटीचं तिकीट मला वाटतं कधी 100 आहे आणि त्याचा जवळजवळ 350-400 रुपये आहे. थोडंसं चालल्यानंतर त्या रांगेतमधनं चालल्यानंतर तुम्ही जेटीवर येता आणि तिकडे तुम्हाला बोट मिळते. ही समोर तुम्हाला दिसते ही बोट येते आणि मागच्या साईडचा बॅकग्राऊंड दिसते. त्या बिल्डिंग दिसतात. तिकडेच आमचं हॉटेल होतं आणि तिथेच बसून गॅलरीमध्ये बसून आम्ही रॉक मेमोरियलसुद्धा आरामात बघू शकत होतो. किती सुंदर लोकेशनला आमचं हॉटेल होतं. आता ही आपली बोट येत आहे. लाटा पण भयंकर होत्या कारण वारा जोरात सुटला होता. त्यामुळे बोट पण खूप हलत होती. तुम्हाला काय काय लोकांना तर भीतीच वाटते.
हा बघा शिरीष एकदम हिरो आपला गॉगल लावून बसलेला आहे. सगळ्यांना लाईफ जॅकेट कंपल्सरी घालायला लागतं. साधारण 100-125 लोक या बोटीमध्ये जाऊ शकतात. पण लोक फारच गडबड करतात, घाई करतात, त्यामुळे एकंदरीत थोडीशी रिस्कसुद्धा असते. अशावेळी तुम्ही व्यवस्थित बसून मगच प्रवास करायला पाहिजे. पण आपल्या इथे काय काय लोकांना भयंकरच घाईल असते. पहिलं जाण्याकरता ते अगदी जोरात निघतात. हे दिसतंय हा समुद्र आहे. बोटीमध्ये बसल्यानंतर दिसणारा समुद्र आहे. खूप लाटा होत्या आणि मागे दिसतंय ही हॉटेल आहेत. त्याच्यातच आमचं हॉटेल होतं. हे बघा ते मागे दिसते ही ते बरोबर त्या मस्जिदच्या बाजूला आहे ते आमचं हॉटेल आहे. काय सुंदर असं हॉटेल होतं आणि आहे तिथे. ते चर्च दिसते आणि पाणी बघू शकतात की किती जोराने लाटा आहेत. वारा पण खूप होता त्यामुळे बोट भयंकरच हलत होती. पण जस्ट 5-10 मिनटाचं प्रवास असल्यामुळे तसा काय फारसा तुम्हाला त्रास होत नाही. पाणी पण अतिशय स्वच्छ आहे. बिलकुल कुठेही कचरा दिसत नाही पाण्यामध्ये. त्यामुळे साफसफाई पण फार चांगल्या रीतीने ठेवलेली आहे इकडे. मागे दिसते हे कन्याकुमारी. सुरेख असं आहे कन्याकुमारी आहे. फार काय असं मॉडर्न सिटी वाटत नाही. असं करत 5 मिनिटांनी आम्ही स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलला उतरलो. हे 1970 साली बांधण्यात आलेलं आहे. फार सुरेख असं बांधलेलं आहे हे रॉक मेमोरियल. हे प्रत्येकाने इथे एकदा तरी नक्कीच यावं. आम्ही आलो होतो ते डिसेंबर महिन्यात, त्यामुळे जास्त ऊन नव्हतं. वारा आणि थोडंसं थंडावा पण होता. पण तुम्ही जर मार्च-एप्रिल नंतर येणार असाल तर भयंकरच ऊन असेल. त्यामुळे तुम्हाला अर्ली मॉर्निंग किंवा इव्हिनिंगलाच येणं हे सर्वात उत्तम. कारण हा रॉकसुद्धा भयंकर तापत असेल. हे दिसते हे मेमोरियल आहे. आतमध्ये तुम्हाला फोटोग्राफी अलाउड नाही आहे. तिरुवल्लमचा हा पुतळा आहे. हे एक मोठे तामिळमध्ये साहित्यिक होते आणि त्यांच्या सन्मानार्थ हा पुतळा बांधलेला आहे. ही दिसते ही बोट. या बोटीनेच आम्ही आलो होतो. या बोटीतनं उतरून तुम्हाला थोडंसं वर चढायला लागतं रॉकवर. फार सुंदर असा प्रवास आहे हा 5 मिनिटाचा. व्ह्यू पण मस्त आहे एकदम. समोर दिसतोय हा इंडियन ओशन. राईट हँड साईडला आहे अरेबियन सी आणि लेफ्ट हँड साईडला आहे बे ऑफ बेंगॉल. इंडियन ओशन बघा कसं ह्यूज असं पाणी दिसते आणि इथून सरळ गेलं तरी कित्येक किलोमीटर काही मिळणार नाही. हे मेमोरियल आहे. आरामात तुम्हाला 1-2 तास तर इथे घालवता येतात. इथेच एक पुस्तक विक्री करता पण ठेवलेली आहेत. शॉप आहे, मोठं शॉप आहे पुस्तकांचं. तुम्हाला तिथेसुद्धा तुमच्या आवडीची पुस्तकं मिळू शकतील. हे बघा किती सुरेख बनलेलं आहे मेमोरियल. 1982ला स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले होते आणि एक दिवस ते पोहत या रॉकवर पोचले आणि त्यांच्या
त्यांच्या आठवणीकरता या रॉकवर हे मेमोरियल बांधलेलं आहे. हे बघा, ही बोट आहे आणि किती हलते बघा, किती जोरात वारा सुटलेला आहे आणि त्याच्यामुळे लाटासुद्धा उसळलेल्या आहेत. छान असा व्ह्यू आहे. हवा पण थंडगार होती, त्यामुळे उन्हाचा पण त्रास होत नव्हता आणि लाटा पण किती जोरजोरात येऊन या खडकावर आपटत होत्या. बॅकग्राऊंडला कन्याकुमारी सिटी आहे. जशी गर्दी असते तर त्याचप्रमाणे हे लोक बोटी सोडतात, कारण बरीचशी लोक ही सकाळी प्रिफर करतात यायला आणि दुपारी त्यामानाने गर्दी कमी असते. मग परत संध्याकाळी 4 नंतर गर्दी सुरू होते. हे बघा, हे असे इथे अजूनही कामं चालू आहेत आणि किती मोठी क्रेन आहे आणि त्या क्रेननी उचलून हे दगडाचं बांधकाम चालू आहे. कारण लाटा पण भयंकर येत असतात, त्यामुळे मला वाटतं हे प्रोटेक्शन करता ही वॉल बांधत असावी. किती ह्यूज असा हा सिमेंट कॉन्क्रीटचा हे आहे. त्याच्यानंतर आम्ही साधारण एक किलोमीटरवर असलेले स्वामी विवेकानंद केंद्रावर जाण्याकरता निघालो. हे केंद्राचा एंट्रन्स आहे. कोणी आम्हाला सांगितलं की हे केंद्र अतिशय सुंदर आहे, म्हणून आम्ही बघण्याकरता गेलो. हा जो एंट्रन्सचा रोड आहे तिथे सुरेख असा रोड आहे आणि ह्याच रोडवर सगळ्या भिंतींवर हे स्वामी विवेकानंदांचे विचार केलेले तिथे लावलेले आहेत. जमले तेवढे आम्ही फोटोग्राफ काढून आणलेत. पण हा रोडसुद्धा चालायला छान आहे. दोन्ही बाजूला झाडी आहे. म्हणजे मेन रस्त्यावरनं आतमध्ये शिरल्यानंतर हा रोड आहे. आम्ही मेनली तिथे गेलो होतो रामायण भवन बघण्याकरता, पण ते रामायण भवन हे बंद होतं. मग तिथूनचं रेस्टॉरंटसुद्धा चांगलं आहे असं आम्हाला सांगितलं आलं, कारण सुरेख असं व्हेजिटेरियन जेवण मिळतं. मोठा परिसर आहे आणि हे तिथूनचं स्वामी विवेकानंद केंद्रावरचं रेस्टॉरंट आहे. इकडे प्युअर व्हेजिटेरियन केळीच्या पानावर जेवण मिळतं. नुसता राईस घ्यायचा असेल तर मला वाटतं 110 का काहीतरी रुपये आहेत आणि तुम्हाला चपाती पण त्याच्यावर पाहिजे असेल तर 140 रुपये असं काहीतरी रेट्स आहेत तिकडे. थोडेफार 10-15 रुपये इकडे तिकडे होत असतील. आणि त्याच्यामध्ये हे तुम्हाला जेवण मिळतं. सुरेख असं व्हेजिटेरियन जेवण आहे. जास्त स्पायसी नाही, काय नाही, साधं असं व्हेजिटेरियन जेवण आहे. आणि ह्या 2 चपात्या तुम्हाला मिळतात. अनलिमिटेड फूड आहे. हे रामायण मंदिर हे अतिशय चांगलं मंदिर असं बांधलेलं आहे इथे. आणि आतमध्ये एक म्युझियम आहे. पण सकाळी 9 ते 9:30 ते 12 वाजेपर्यंत हे उघडं असतं आणि आम्हाला जरा 1:30-2 वाजले असल्यामुळे हे केंद्र रामायण मंदिर बंद झालं होतं. त्यामुळे आम्हाला आतमधनं काय बघता आलं नाही. परत दुपारी मला वाटतं 3:30-4 ते 5 वाजेपर्यंत उघडं असतं. आणि तिथे मोठा हनुमानाचा पुतळा पण केलेला आहे. हा बघा, हनुमानाचा 27 फीट उंचीचा पुतळा आहे. आतमधलं म्युझियम म्हणतात खूपच सुरेख आहे आणि भरपूर माहिती दिलेली आहे तिथे. हे एंट्रन्स आहे त्याचं आणि ते हत्ती होते 2. नंतर आम्ही परत दुपारी जेवून 3:30-4ला आमच्या रूमवर परत आलो. आणि तेव्हा गॅलरीमधनं बघितलं तर कोळी बांधवांची मासेमारीला निघण्याकरताची लगबग चालू होती. म्हणजे हे लोक संध्याकाळी 4-4:30-5च्या सुमारास निघतात, रात्रभर फिशिंग करतात आणि अर्ली मॉर्निंग परत फिश घेऊन परत येतात. आता आपण जातानाचं हे व्हिडिओ बघू आणि जेव्हा ते परत येतील
त्याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल ते कसे परत येतात आणि कशी ते लोक आपली बोट परत या वाळूमध्ये येऊन उभी करतात. आता आपण बघूया हे कसे बोट आतमध्ये ढकलतात. ते सुद्धा एक टेक्निक आहे, कारण तुम्ही लाटा बघाल तर लाटा फारच उंचीच्या लाटा होत्या आणि त्यामुळे ती बघा ही बोट बघा किती उंच एका साईडनी वरती जाते. त्यांना बिलकुल भीती वाटत नाही, कारण हे त्यांना रोजचंच होतं. की बघा सगळे मिळून एकमेकांना मदत करतात आणि बोट आतमध्ये ढकलतात. नंतर मशीनची बोट आहे ही आणि लाटा जेव्हा येतात तेव्हा किती उंच उडते. आपल्याला तर बसताच येणार नाही, आपण त्या बोटीमध्ये उभंच राहू शकणार नाही. आता ही लाट आली बघा किती उंच जाईल बघा ही बोट. हे बघा किती उंच गेली. त्यांना हे रोजचंच आहे. ते लोक सांगत होती या लाटा तर नॉर्मल आहे, ह्याच्यापेक्षाही उंच उंच कधी वेदर खराब असते तेव्हा ह्याच्यापेक्षाही डबल टिबल उंचीच्या लाटा येतात आणि त्याच्यामधनं सुद्धा हे आरामात जातात. आता हे सगळे मच्छीमार निघालेले आहेत आणि उद्या सकाळी साधारण 5 वाजल्यापासून इथे एक एक जण परत येईल. मग जी काय मच्छी मिळाली असेल, फिश मिळाले असतील ते मार्केटमध्ये विकायला पाठवतील. त्यामुळे कन्याकुमारीला तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला चांगल्यापैकी फिश करी आणि राईस मिळू शकेल. तुम्ही तासनतास हॉटेलच्या रूमच्या बाल्कनीमध्ये उभं राहून हे बघत उभे राहू शकता. कारण इतकं सुरेख हॉटेल होतं आणि एस्पेशली त्याची जी गॅलरी होती ती मला तर खूपच आवडली. म्हणजे एक कप तुम्ही चहा घ्या आणि त्या खुर्चीमध्ये बसा आणि हे समोरचं समुद्र नुसता बघत राहा. सकाळी लवकर 5 वाजता उठा, सनराईज बघा, थंडगार वारा सुटलेला असतो. हाताने वल्लवणाऱ्या बोटी सकाळी निघतात आणि दुपारी परत येतात. ते जवळपासच जातात, पण ही मंडळी खोलवर समुद्रात जातात. आता थोड्याच बोटी राहिलेल्या आहेत. आपण जेव्हा आलो होतो तेव्हा बघितलं तर अख्खं हा किनारा भरला होता. आता एक एक करून सगळ्या बोटी फिशिंग करता निघालेल्या आहेत. एकमेकांना मदत करतात आणि बोटी आतमध्ये पाण्यामध्ये ढकलतात. ते सुद्धा एक टेक्निक आहे. एवढी मोठी हेवी बोट अशी आरामात ढकलतात. नंतर आम्ही गेलो त्रिवेणी संगम बघण्याकरता आणि सनसेट बघण्याकरता. परत सनराईज जसा बघायला मिळाला नाही तसा सनसेटसुद्धा बघायला मिळाला नाही, कारण भरपूर अरेबियन सीमध्ये क्लाउड्स होते. त्यामुळे सनराईज आणि सनसेट आम्हाला दोन्ही काही व्यवस्थित बघण्याकरता मिळाले नाही. पण सनसेट पॉईंटसुद्धा अतिशय सुरेख पॉईंट आहे बघा, किती नीट बांधून आहे आणि समोर दिसतोय हा कन्याकुमारीचा सीशोअर बीच आहे. छान असा बीच आहे आणि बसण्याकरता सुद्धा चांगली व्यवस्था आहे. वेकेशनमध्ये तर हे कंप्लीट भरून जातं संध्याकाळी 5 वाजल्यानंतर. आणि तिकडे भेळ, फेरीवाले गाडी काय विकायला असतात खाण्याकरता. हे दिसते हे रात्रीचं कन्याकुमारी आमच्या रूममधनं. इथेच आम्ही रात्री आमच्या गॅलरीमध्ये बसलो जेवण्याकरता. आम्ही रेस्टॉरंटला गेलोच नाही. असा होता आमचा कन्याकुमारीचा 6वा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत थँक्स फॉर वॉचिंग. पुढच्या व्हिडिओमध्ये परत माहिती घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.